मित्रांनो, उन्हाळी कांद्यासाठी पहिलं खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. नेमकं खत कोणतं टाकावं? मित्रांनो, खास उन्हाळी कांद्यासाठी कांद्याची टिकवण क्षमता वाढीसाठी आपल्याला योग्य खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जर खत व्यवस्थापन चुकलं तर तेच ठरवणार आहे की आपला उन्हाळी कांदा चाळीमध्ये किती दिवस टिकणार आहे. मित्रांनो, पहिलं खत व्यवस्थापन बऱ्यापैकी लागवड करून झाल्या जे तुम्ही पहिलं आंबवणीचं पाणी देता तर ते पाणी देताना पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या. पहिलं खत व्यवस्थापन करताना आपल्याला जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खतांचा तिथं वापर करायचा आहे, जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कांद्याच्या पातीचे फुटवे आणि त्याच्यासोबतच जोमदार मुळांचा विकास होईल आणि त्याच्यासोबतच जी काही कांद्याची मान असते तर ती सुद्धा जाड होण्यासाठी तिथं मदत होईल. मग खत नेमकं कोणतं टाकायचं आहे? मित्रांनो, दोन ऑप्शन देतो. दोन खतापैकी कोणतंही एक खत निवडा. एकतर तुम्ही 20-20-013 या खताचा वापर करू शकता 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी, किंवा शेतकरी मित्रांनो जे 14-35-14 हे खत आलेलं आहे तर तुम्ही 14-35-14 या खताचा सुद्धा वापर करू शकता 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी. मित्रांनो, जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खत म्हणजे एक ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाचं खत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 46% स्फुरद आणि 15% कॅल्शियमची मात्रा पाहायला मिळते. मित्रांनो, 14-35-14 किंवा 20-20-013 सोबत जे TSP आलेलं आहे तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे 25 ते 30 किलो प्रति एकरासाठी. या तीनही खतातून आपल्या कांद्या पिकाला फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिन्ही खतातून आपल्या कांद्या पिकासाठी फक्त नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य भेटतील. परंतु कांद्या पिकाची टिकवण क्षमता, क्वालिटी वाढीसाठी जे काही सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतं. दाणेदार स्वरूपातलं महादन कंपनीचं तुम्ही बेनसल्फ या खताचा 10 किलो प्रति एकरासाठी निश्चितच वापर करू शकता. अशा प्रकारे प्रॉपर कांद्याला पहिलं खत व्यवस्थापन करून घ्या. दुसरं खत व्यवस्थापनावर लवकरच व्हिडिओ येईल. धन्यवाद.